महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीशिवाय कोणताही सण अपूर्णच आहे. तुमची पुरणपोळी लाटताना किंवा भाजताना फुटते का? किंवा एकदम कडकच होते का? मग आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ व टम फुगणारी पुरणपोळी. यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. या डाळीला आता आपण स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता, मी 2 वेळेस या डाळीला स्वच्छ पाण्याने धुवून घेते. धुतलेल्या डाळीमध्ये आता आपण पाणी टाकून घेऊ. 1 वाटी डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेते. डाळीच्या दुप्पट पाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी कुकरमध्ये भात देखील डाळीसोबत लावून घेत आहे, कारण येथे आपली डाळ खूप कमी प्रमाणात आहे. आता आपण कुकर लावून कणिक मळून घेऊ. येथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच कणिक. पीठ मळून घेत असताना यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घ्यायचं. पुरणपोळीला रंग छान येण्यासाठी तुम्ही यामध्ये किंचित हळद देखील टाकू शकता. हे बघा, आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता या पिठाला थोडंसं तेल लावून साधारणतः अर्धा तास आपण त्याला झाकून ठेवू. तोपर्यंत आपण आपल्या डाळीकडे वळू. पहा, मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेत आहे, त्यामुळे आपली डाळ लवकरच शिजली जाते. या ठिकाणी मी 4 ते 5 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. आपल्या डाळीमधलं पूर्णतः पाणी आटलेलं आहे. व्यवस्थित आपली डाळ एकदम मस्त अशी शिजलेली आहे. जर या डाळीमध्ये जर पाणी उरलं तर ते तुम्ही आमटीसाठी वापरू शकता. पहा, येथे मी 1 छोटी वाटी साखर व थोडासा गूळ घेतलेला आहे. पुरणपोळीला एकदम छान टेस्ट येण्यासाठी मी या ठिकाणी थोडीशी इलायची आणि सोप घेतलेली आहे. आता आपण पुरण मिक्सर वाटी काढून घेऊ. या ठिकाणी पुरण फार कमी असल्यामुळे मी मिक्सर वाटी काढून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पुरण, थोडीशी साखर आणि थोडासा गूळ टाकून त्यामध्ये इलायची व सोपची थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सर वाटी काढून घ्यायचं. पहा, या ठिकाणी मी काढून घेतलेले आहे. तुम्ही तुमचं पुरण चाळणी वाटी किंवा पुरण पात्रामध्ये देखील काढून घेऊ शकता. आणि पुरणामध्ये तुम्ही पूर्णतः साखर किंवा पूर्णतः गूळ देखील टाकू शकता. पण या ठिकाणी मी दोन्ही थोडं थोडं प्रमाणात घेतलेले आहे. आपण डाळीमध्येच साखर व गूळ टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे आपलं पुरण हे पूर्णतः पातळ झालेलं आहे. आता आपण या पुरणाला व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमटीसाठी थोडंसं पुरण साखर टाकण्यापूर्वी बाजूला काढून घ्यायचं. पहा, या पुरणाला बुडबुडे फुटत आहेत. आपलं हे पुरण शिजवत असताना त्याला सतत हलवून घेत राहायचं, म्हणजे तो बुडाला चिटकणार नाही. पहा, या ठिकाणी आपलं पुरण घट्ट होत आलेलं आहे. जेवढं छान आपलं पुरण शिजलं जाईल तेवढी छान आपली पोळी बनते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपलं पुरण बनलेलं आहे. अर्धा ते 1 तास आपण हवेला ठेवून घेऊ. 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता, आपलं पुरण मस्त असं बनलेलं आहे. एकतर तो पातळही झालेला नाही आणि पूर्णतः घट्ट पण झालेलं नाही. कारण बऱ्याच जणांचं पुरण हे एकतर पातळ होते, नाहीतर ते खूपच कोरडं, त्यामुळे त्यांच्या पोळ्या व्यवस्थित येत नाहीत. अर्ध्या तासानंतर पुन्हा आपल्या पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपलं पीठ हे जास्त घट्ट होता कामा नये, कारण पुरणाच्या पोळ्यांसाठी पीठ हे नेहमी पातळच लागते. त्यामुळे मी या ठिकाणी पातळवाणाचं असं पीठ करून घेतलेलं आहे. पुरणाची पोळी ही उंड्यावर डिपेंड असते, त्यामुळे आपण उंडा कसा बनवतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी थोडंसं पीठ घेऊन त्या पिठाला व्यवस्थित असं गोल करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण पुन्हा एक थोडंसं पीठ टाकून घेऊ. हे पीठ यासाठी टाकून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली पोळी लाटते वेळेस फुटणार नाही, आणि असे केल्यास आपली पोळी ही भरपूर प्रमाणात फुगली जाते. आता आपण यामध्ये भरपूर प्रमाणात पुरण घालून घेऊ. पुरणाला होईल तेवढं मध्यभागी दाबून घ्यायचं आहे आणि पिठाला वरतून करून पुन्हा त्यांना व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे. आता या उंड्याला हातावर थोडंसं थापून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, मी या उंड्याला थोडंसं हातावर थापून घेतलेलं आहे. आता आपण या पोळीला पूर्णतः गोल लाटून घेऊ. पोळी लाटताना देखील एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची, पोळी लाटते वेळेस लाटण्याने त्यावरती जास्त दाब टाकून घ्यायचा नाही. कडेने हळूवार अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता, मी गोल अशी पोळी लाटून घेतलेली आहे. तवा तापल्यास त्यावरती तेल किंवा तूप टाकून घ्यायचं, त्यानंतर त्यावरती पोळी टाकून घ्यायची आणि 1-2 मिनिटानंतर पोळी पलटून घ्यायची. या पोळीवरती जेवढं तुम्ही तूप लावशाल तेवढी पोळी खायला एकदम टेस्टी लागेल आणि खायला एकदम भारी. अशा भरपूर प्रमाणात तूप लावलेल्या पोळ्या आम्हाला खूप आवडते, त्यामुळे मी जेवढं जास्त होईल तेवढं जास्त तूप लावून घेते. तुम्ही पाहू शकता, आपली पोळी ही काठोकाठ फुगलेली आहे, एकदम टम अशी. जर आपलं पुरण व्यवस्थित झालं तर अशी टम पोळी फुगते बघा. पहा, ही पोळी आपली पूर्ण बाजूनी भाजली गेलेली आहे. आता आपण तिला काढून घेऊ. एकदम परफेक्ट अशी आपली पोळी तयार. याच पद्धतीने आता आपण राहिलेल्या पोळ्या बनवून घेऊ.
जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्याप्रमाणे छोट्या छोट्या जर टिप्स वापरून पुरणपोळी बनवली तर तुमची सुद्धा पुरणपोळी अशीच टम फुगेल. आणि अजून एक महत्त्वाचं, पुरणपोळी लाटते वेळेस मध्ये जास्त दाब टाकायचा नाही. म्हणजेच कडेकडेने लाटून पोळी ही गोल प्रमाणात करून घ्यायची. पुरणपोळी तर तयार झाली मंडळी, पण यासोबत लागणारी झणझणीत आमटी कशी बनवायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. पहा आपली पुरणपोळी किती टम फुगलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी ही कुठेही फुटलेली नाही. ही पुरणपोळी व्यवस्थित भाजण्यासाठी या पुरणपोळीला आपण थोडंसं असं दुमटून घेऊन भाजू शकता. तुम्ही पण उज्ज्वल फूड रेसिपीच्या या छोट्या छोट्या टिप्स वापरून पुरणपोळी नक्की एक वेळेस बनवून बघा आणि कशी झाली किंवा फुटली का नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्याकडे पुरणपोळी कशासोबत खातात मंडळी? दुधासोबत का आमटीसोबत? आणि हो, आमटीला बऱ्याच भागामध्ये फुलसं देखील म्हणतात. कोणताही सण असो, वार असो, काहीही असो, कारण महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीशिवाय तो सण अपूर्णच आहे. म्हणून ज्या घरामध्ये आजी आजोबा आहेत त्या घरात हमखास पुरणपोळी बनतेच, कारण म्हाताऱ्या माणसांना तर पुरणपोळी जास्तच आवडते. जर तुम्ही असं भरपूर प्रमाणात तूप टाकून जर पोळी बनवली तर तुमच्या घरच्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडेल. पहा आपल्या हे गरमागरम पोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला वाटत असेल ही पोळी पिवळी का नाही दिसत? तुम्ही पाहिलात ना मंडळी, मी पीठ मळून घेत असताना यामध्ये थोडी पण हळद टाकलेली नाही. त्यामुळे याला पिवळा कलर आलेला नाही. एकदम कापसासारखी अशी मऊ आपली पोळी तयार झालेली आहे. अशा गरम-गरम पोळीवरती तुम्ही तुपाची धार टाकून त्याचा गोल रोल करून तुमच्या मुलांना नक्की द्या. ते आवडीने खातील. मी हा रोल माझ्या पिल्यांना देत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.